अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज यांच्याकडून। मनोज, विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन, काय अधिक अपडेट? नक्कीच आपण बघितलं पावसाळी अधिवेशनाचा अंतिम आठवडा हा सुरू आहे आणि अंतिम आठवड्यात देखील आपण बघितलं विरोधक हे आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहेत। आपण बघितलं विरोधकांकडून विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं जात आहे आणि आज आपण या ठिकाणी बघितलं तर सरकारच्या विरोधामध्ये घोषणाबाजी केली जात आहे। तसंच जे चड्डी बनियान गँग आहे म्हणजे शिंदे गटाचे संजय शिरसाट आणि संजय विरोधात या ठिकाणी आंदोलन केलं जातं आणि आपण बघितलं विरोधकांनी या ठिकाणी बनियान देखील रचलेले आहे आणि टॉवेल देखील या ठिकाणी लपटलेला आहे आणि आपण बघितलं मोठा बॅनर या ठिकाणी आणण्यात आणलेला आहे, त्यावरती संजय गायकवाड यांचा फोटो लावलेला आहे। तसंच या बॅनरवरती आपल्याला महाराष्ट्राची लूट करणाऱ्या चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो या पद्धतीचा बॅनर आहे आणि या ठिकाणी घोषणाबाजी देखील सरकारच्या विरोधामध्ये केली जात आहे। सरकारचा धिक्कार असो, चड्डी बनियान गँगचा धिक्कार असो अशा प्रकारच्या घोषणा या ठिकाणी केली जातात आणि आपण बघतो विरोधक या ठिकाणी अंतिम आठवड्यात देखील आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतात। तसंच आपण बघतो या ठिकाणी बॅनर देखील हातात आणलेले आहे। नक्कीच मनोज, पुन्हा एकदा तुमच्याकडे येणार आहे, मात्र सध्या आपण बघतोय विरोधकांचे हे आंदोलन। सर हो दादा, खाली बसा ना, हो दादा। ए दादा, एमडेक चालू आहे, गप्पा बस जरा। एमडेक चालू है, गप्पा बसा जरा। ए भाई, क्या हुआ? अरे देख ना पैर यार, क्या दादा तो पानी आ रहा है यार। अरे देख ना यार, वरना काय हे ते असं बोलतात दादा। ट्रेडिशन किती आहे त्याच्यामध्ये माहिती आहे काय? माझ्या बाजूला जर तुम्ही त्याच्या फाईट होता पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी मनोज हे या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि मनोज, आंदोलन सुरू आहे विरोधकांचं आणि घोषणाबाजी करण्यात येते। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये जी मारहाण केली होती त्याचाही निषेध करण्यात येतोय, घोषणाबाजी करण्यात येते। तर मनोज यांच्याशी सध्या आमचा संपर्क तुटलेला आहे, पुन्हा एकदा त्यांच्याकडून माहिती घेणार आहोत। मात्र विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं हे आंदोलन, जोरदार घोषणाबाजी विरोधकांकडून करण्यात आलेली आहे। संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमध्ये निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्यानं मारहाण केली होती
एका कर्मचाऱ्याला त्यांनी मारहाण केली होती आणि त्या विरोधातच विरोधकांनी हे आंदोलन केलेलं आहे। विविध फलक हातात घेत विरोधकांचं हे आंदोलन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी हे आंदोलन केलं। अलीकडेच शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी या कॅन्टीनमधल्या निकृष्ट दर्जाचं जेवण दिलं जात अशी तक्रार करत एका कर्मचाऱ्याला मारहाण केली। त्यावरूनच गदारोळ निर्माण झाला होता, टीका टिप्पणी सुरू झाल्या होत्या आणि याच संदर्भातले विविध पोस्टर हातात घेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घेरलं आणि विधिमंडळाच्या पायऱ्यांवर हे आंदोलन सुरू केलं होतं। तर अधिवेशनाचे शेवटचे 3 दिवस बाकी असताना आता विरोधक विविध मुद्दे घेऊन आक्रमक झालेले आहेत। त्यापैकीच हा एक मुद्दा आहे ज्या विरोधात विरोधकांनी हे आंदोलन केलंय।